नमस्कार. हा आमचा नवीन ब्लॉग आहे. तो ब्लॉग आहे मृदिनीसाठी आणि आमची ही मृदिनीची पहिली ट्रिप आहे. तर आपण कवर करणार आहोत. आपण चाललो आहे पालघरला, समर्थ कृपा बीच रिसॉर्ट. सकाळी 10ची ट्रेन आहे. ऑलरेडी लेट झाला आहे आम्हाला. तर आम्ही चाललो आहे आता मृदिनीची फर्स्ट पिकनिक एन्जॉय करायला. अंधेरी स्टेशनला आम्ही आलो. डहाणूची ट्रेन आहे आता पालघरची आणि आम्ही सर्व इथे भेटलेलो आहोत. नीलू आयकर विथ फॅमिली आम्ही चाललो आहोत. आता सर्व आलेले आहे. इशिता, हाय इशिता. हा अतिश आणि आईशान ग्रुप मधला ॲनिमल. आम्ही चाललोय पिप 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 करायला. म्हणजे आम्ही चाललोय पिकनिकला. 3,500 रुपये पर पर्सन, 7,000 रुपये कर्ज फेडायला बँक मधून आम्ही कर्ज काढलंय. आणि चिल्लर पार्टी, मृदिनीची चिल्लर पार्टी. हाय करा, हाय करा. पळते पळते. ही माझी पोरगी आणि हिच्याकडे आम्ही 20 डायपर घेतलेत का माहित नाही. आम्ही 4 मित्र कॉलेजचे आणि खूप तरुण आहोत. पण आमचे एडिशन निघालेत. हे माझं एडिशन आणि यांचं एडिशन. आणि अरे ह्याचं एडिशन गेलं कुठे? अरे ह्याचं एडिशन. हाय करा, हाय करा, हाय करा. फायनली वी आर ऑन पालघर. मेरे 2 अनमोल रतन, एक है राम और दूजा लखन. बाप्पा मंगल मूर्ती आला रे आला. पालघर स्टेशनला उतरून आम्ही रिसॉर्टला जाण्यासाठी टमटम पकडली आहे. रिसॉर्टला पोचलोय आणि आपला मित्र नारळ न देता आधीच पूलमध्ये उतरलाय. हा रिसॉर्ट आहे आणि हे आमचं रूम आहे. हा रूम आहे आणि ती मृदिनी ती झोपलेली आहे. हा इकडे एक बेड आहे आणि हा झुलता बेड आहे. झुलता बेड खूप छान बेड आहे. हे वॉशरूम आहे, बाथरूम. आणि हा आमचा रूम होता एक. आणि हा दुसरा रूम आहे. जय जवान आला, जय जवान आला. थँक्यू ईशान. मस्त रिसॉर्ट आहे. शूज आहे, शूज आहे, शूज आहे. टाकून हाय शिजा. हाय कर, हाय कर, हाय कर. हाय हाय कर, हाय कर. इथून पूर्ण ह्याचा व्ह्यू आहे रिसॉर्टचा. हा सेकंड रूम आहे. फुल वुडन फिनिश आहे रूमला. बेड आहे हा. एकदम स्पेशियस बाल्कनी आहे. थँक्यू ईशान. एक ईशानचे न्यू शूज आहेत. 80,000 के शूज है, 80,000 के. इसमें तुम्हारा घर चला जाएगा. गॅलरी इकडे मस्त मस्त अशी गॅलरी आहे.
हा पण रूम खूप छान आहे. असे 2 रूम भेटले. इथे पण गॅलरी आहे. जेवायची वेळ आहे. खूप छान असं जेवण आहे. पालक पनीर, मटरची भाजी आणि लोणचं पापड. जेवण कसं आहे अतिश? मस्त आहे. आमचं जेवण बाकी आहे. आमचं अजून भरवायचा कार्यक्रम चालू आहे. नॉनव्हेजचं प्लेट आहे. हे नॉनव्हेजचं प्लेट आहे. नीलूने नॉनव्हेजचं प्लेट घेतलंय. नीलू, नॉनव्हेज कसं आहे? एक नंबर. हे बघा, मी माझ्या नवऱ्याला पहिल्यांदा नॉनव्हेज बनवलं. पनीर आहे यार, दिसलं. नॉनव्हेज कसं आहे? नॉनव्हेज आधी मी खाल्लं, फारच सुंदर होतं नॉनव्हेज. प्रश्नच नाही. आता मी जरा व्हेज पण ट्राय करूया. पण मी व्हेज खाणार ना, उपवास आहे म्हणून नॉनव्हेज बोलतो. तुला कसं आहे? नॉनव्हेज एक नंबर. आणि अजून तुला काय आवडलेलं? मला छास आवडतं. छास? हे छास आहे? छास कसं आहे? हे छास आहे. छास एक नंबर आहे. आणि ही खीर आहे. हे खीर आहे. खीर पण मस्त आहे. अच्छा, जेवण एकदम फार छान आहे. तू नळ्याच खा. बाब्या बाब्या. परत बोल. हा हा. परत एकदा जेवून सर्व रिलॅक्स करतात. देव मासा झुल्यावरती आहे. पाण्यातला बाहेर आला, जस्ट बाहेर आला पाण्यातनं देव मासा. आणि तिथे डायनोसॉर आहे आमचा. आणि 2 सिंह हलतात आहे, हसतात. 2 सिंह हलून दाखव. सिंहाच्या मध्ये तो चित्ता अडकलाय बघा. सिंहाच्या मध्ये चित्ता अडकलाय. ऐशा रिदू. आणि ही आमची सगळ्यात छोटी परी. सगळ्यात छोटी परी आमची, जिच्या फर्स्ट टाइम ती पिकनिकला आले. सनस्क्रीन नाही, फक्त डायपर घालून फिरणार ती. आपण ब्लॉग मध्ये, बाबाच्या ब्लॉग मध्ये ये. आणि ही रडली की ह्याच्या परत ऐकत गेली. माझ्याबद्दल पण बोलला 2 शब्द काहीतरी चांगले. तिला उद्या घ्यायचं. अजून 1 वर्ष. आता आम्ही सर्वजण चाललोय बीचवर. छोटीशी आमची ट्रॅकिंग आहे ही. सर्वजण येतात.
दिलू रस्ता माहिती आहे ना तुला बीचचा? येतोय की नाही बीच? आला काय? ओटी आहे. खूप सुंदर असा बीच आहे. आम्ही त्या बीचवर आलोय सनसेटसाठी आणि आता सनसेटचा टाइम होऊन जाईल. खूप छान बीच आहे. या बीचवर कोणच नाहीये दूरपर्यंत, फक्त आम्हीच आहोत. आता ओटी आहे त्याच्यामुळे पाणी खूप लांब गेलंय आणि इथे स्थानिकांनी खेकड्यांची आणि बोई माशांसाठी जाळ्या लावल्यात. त्यांनी आम्हाला दाखवलं. खूप थकलो आहे. बीचवरून आलो आता आणि रिद्धीनी वडा खाते. मी नाही बोलणार ना बंद करायचं. हा पूल रात्रीचं जेवण पण खूप छान आहे ना. मला गुलाबजामुन मला बोर्डिंगला मी पण तुला मोठा आला बोर्डिंगला म्हातारा झाला ईशान. सारखा येतो
सेकंड आहे. सकाळ झाली आहे 6. काल रात्री झोपेपर्यंत 3 वाजले. आज आम्ही 8 वाजता सुटलोय मृदिनीमुळे, कारण मृदिनी स्वतः 10 वाजता झोपली आणि आता ती सकाळी 8ला उठली आहे. आणि मृदिनी बरोबर लाईशा पण उठली आहे आणि तिचे टमाटर आलेत. आणि आमचे 2 कार्टून इथान आणि नियान वाळूमध्ये खजाना सोडतात. काय भेटलं तुम्हाला? शोधा मग, अजून शोधा, भेटेल काहीतरी. 2 गोल्ड कॉईन आहेत इथे कुठेतरी काढलेत, शोधा. पप्पानी रात्री. हा माझ्या पप्पा माझ्या दिसतो. सकाळचा नाश्ता आलाय. नाश्त्यामध्ये मिसळ, फरसाण, कांदेपोळी आणि पाव. नाश्ता दिसायला छान दिसतोय. हे आमच्या मृदिनीचं आहे, नाचणीचं सत्व. बुर्जी छान आहे. कांदा जरा मोठा कापलेला आहे. आता आपण मिसळ टेस्ट करूया. मिसळ खूप छान आहे. झणझणीत मिसळ आहे, झणझणीत. चला नाश्ता करूया. चावी घेऊन या. हळू चालव. अचानक मध्ये भयानक मध्ये निलूने शिरगावच्या किल्ल्याचा प्लॅन केलाय. अर्धी जण कारने गेलेत, अर्धी जण बाईकने जातात. अर्धी नाही, 2 जण बाईकने जातात आणि आम्ही 3 रिक्षाने चाललो. तर बघूया कुठला किल्ला आहे हा आणि हा प्लॅन कसा आहे. अचानक मध्ये प्लॅन झालाय आणि आमच्या बरोबर हा हा जो किल्ला आहे हा 16व्या शतकातला किल्ला आहे. रुबाबदार किल्ल्याचा दरवाजा. या किल्ल्याचे डागडुजीचे काम न सुरू आहे, त्याच्यामुळे थोडी दगडी आणि माती पडलेली दिसते. हा जो किल्ला आहे तो 16व्या शतकात बांधलेला किल्ला आहे. पेशवेकालीन किल्ला आहे. पोर्तुगीजांनी हा दळणवळणासाठी नंतर याचा वापर केला.
त्यांनी साहेबांनी दत्तूजी करायचं हे दिले. तिघांचा काढू ये. हे जा पण जा. छत्रपती शिवाजी महाराज की किल्ला बघून झालाय आणि आता आम्ही बीचवर चाललोय परत, शिरगाव बीचवर. शिरगाव बीचवर चाललोय आम्ही. सुंदर असा सफेद वाळूचा बीच आहे हा. आणि असा दुर्मिळ क्षण आहे हा. एका उंटावर एक मगर बसली आणि एक डायनासॉर बसलाय. वाचवा. हे दोन गुंडी पोरं काय करत असतात ना अजून कळलं नाही आम्हाला. त्यांना रिसॉर्ट मध्ये पण वाळू पाहिजे आणि समुद्रावर पण वाळू पाहिजे. छान अशी सुरूची बाग आहे इकडे आणि या बागेत फोटो काढायचं काम आहे. कपल फोटो शूट चालू आहे. आमचं लक्ष नाही झाडं का बीच वरून आलो आणि खूप भूक लागली आम्हाला. काल उपवास होता म्हणून मी चिकन खाल्लं नाही. आज चिकन रस्सा, चिकन ग्रेव्ही, गुलाबजामुन. खूप जमून चिकन खाणार आहे मी. संजू तिथे बसले कारण ती व्हेजिटेरियन आहे आणि मी ईशान बरोबर चिकन खातोय. दिसते खूप छान. चला बघूया, ताव मारूया. लाड आणि निकी. बाकी लाड आणि निकी. बाकीचे पूल मधनं बाहेरच येत नाहीत. मी नाही बघितलं. फटाफट सामान भरून आम्ही आता चेकआउट करतोय. खूप मजा आली 2 दिवस आणि आम्ही आता या सुंदर अशा रिसॉर्ट, बीच रिसॉर्टमधनं आम्ही चेकआउट करतोय. पालघरला आहे बीच, माहीम गावात. तर खूप छान असं रिसॉर्ट आहे आणि खूप असा छान असा अनुभव आम्हाला आलेला आहे. आम्ही निघालो आणि ओमकार 1 दिवस अजून राहणार आहे. ओमकार 1 दिवस अजून राहणार आहेस ना? चलो गणपती बाप्पा. बाय बाय. बाय बाय. चलो जोगेश्वरी. नमस्कार. अशा प्रकारे आम्ही सर्वजण इथून निघालेलो आहे. पालघरची ट्रेन पकडलेली आहे. पालघर ते बोरवली ट्रेनमध्ये खूप गर्दी आहे. आम्हाला पाय ठेवायला जागा नाही. आम्ही सर्व एका पायावर उभे आहोत. तुडुंब अशी गर्दी आहे. सर्वांचे चेहरे बघा कसे झालेले आहेत. एका पायावरती ते पण दाखव.
एका लगेच लोकांचा इंटरव्ह्यू घेण्यास सुरुवात केलेली आहे. अजिबात बसायला जागा नव्हती. या मित्राने छोटी आहे म्हणून आम्हाला बसायला जागा दिलेली आहे, तर थँक्यू. तर अशा प्रकारे आमची पिकनिक पूर्ण झालेली आहे, सक्सेस झालेली आहे 4 वर्ष. एक खरंच घोडा, एक चिपळूणचा घोडा, एक साताऱ्याचा घोडा उभ्या उभ्या झोपले आहेत हे बघा. ते बोलतात ना, आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ कसा निघून जातो समजत नाही. 2 दिवस कसे गेले ते काही समजलंच नाही. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.